नमस्कार बुलढाणेकर, आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. नियम धाब्यावर ठेवून जमीन खरेदीत अनियमितता, मनसेचा आरोप. शेत खरेदी प्रकरणात कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप. न्यायालयाने मागितला जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान महाअभियानाअंतर्गत शेगाव शहराच्या मलनिस्सारण प्रकल्पाकरिता शेगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर जयश्री बोराडे काटकर यांनी खरेदी केलेल्या जमिनीची चौकशी होऊन त्यांच्याविरुद्ध व संबंधितांविरुद्ध बडतर्फीची कठोर कार्यवाही होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज न्यायालयाने जिल्हाधिकारी बुलढाणा यांना या प्रकरणात अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती शेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा अध्यक्ष अमित बापू देशमुख यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेगाव तालुक्यातील मौजे आळसना येथील गट क्रमांक 94 मधील 1 हे 82 आर जमीन ही सुरेखा वासुदेव लांजुडकर यांनी 22 डिसेंबर 2020 रोजी अविनाश माधवराव पाटील यांच्याकडून 22,85,000 रुपयात विकत घेतली होती. तेव्हापासून सौ सुरेखा वासुदेव लांजुडकर सदरहू जमीन ही कृषक कामाकरिताच वापरत आहेत व याच शेतीतील फक्त 60 आर जमीन शेगाव नगरपालिकेने तब्बल 3,13,50,000 रुपयात पालिकेने खरेदी केली. त्यामुळे शासनाची फसवणूक होऊन करोडो रुपयांच्या निधीचा अपहार झाल्याचा आरोप करत संबंधितांकडून वसुली होण्याबाबत व संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंबंधीचे आदेश निर्गमित व्हावे यासाठी राजकुमार तायडे यांच्या नावाने शेगाव न्यायालयात दाद मागण्यात आली असून न्यायालयाने या प्रकरणात आज जिल्हाधिकारी बुलढाणा यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शेगाव नगरपालिकेने मळनिसर्ग केंद्र आपल्या प्रकल्पासाठी जमीन खरेदी केलेली होती. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला होता. भ्रष्टाचार इतक्या मोठ्या प्रमाणात होता की त्याची आम्ही तक्रार वेळोवेळी कलेक्टर, आयुक्त यांच्याकडे केली होती, पण त्यात आम्हाला कुठलं यश मिळालं नाही. त्यानंतर आम्ही कोर्टाकडे धाव घेतली. आज कोर्टाने त्यात आदेश दिलेला आहे. कलेक्टरला त्यात आदेश दिला की बा त्यांची चौकशी करून अहवाल तुम्ही सादर करण्यात यावा आणि त्यानंतर आता सगळ्या जनतेचं आणि सगळ्याचं लक्ष आता त्या कलेक्टर साहेबांच्या अहवालाकडे आहे आणि आता आम्हाला निश्चितच न्याय त्या गोष्टीत मिळणारच आहे. काय तक्रार होती आपली? काय भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला? भ्रष्टाचार असा झालेला आहे की जी जमीन कृषक होती ती अकृषक दाखवण्यात आलेली आहे. त्याचे भाव रेट वाढून जी जमीन 5 एकर 24 गुंठे जे 22,25,000 रुपयात खरेदी केलेली आहे तीच जमीन 1.5 एकर घेतली, समजा 60 गुंठे, तर ती 3,13,50,000 रुपयात विकत घेतलेली आहे. यात इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याची किंमत आज रोजी जरी काढली, समजा बाजूचं शेत विकलं गेलं ते 10 ते 15 लाख रुपये किंमत आज रोजी आहे त्याची.